तू हिरे माझा मितवाच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्णवपासून. अर्णव नम्रताच्या खोलीमध्ये आलेला असतो आणि आता तो नॉक करतो दरवाजा. जेजू असं म्हणते आता नम्रता, या ना. तर आता आतमध्ये येतो अर्णव. मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणते तो. बोला ना असं म्हणते नम्रता. आय वॉन्ट टू आस्क यू समथिंग. मला सांग, मिस इंदोरला जेव्हा चक्कर आली होती तेव्हा तू तिला घेऊन रेस्टरूमला घेऊन गेली होतीस ना असं म्हणतो अर्णव. असं म्हणते नम्रता. तिथे एक असा फॅन होता, त्यामध्ये लिक्विड होतं, राईट असं म्हणतो तो. हो असं म्हणते नम्रता. तो फॅन कुठून घेतला होतास तू असं म्हणतो अर्णव. कुणी दिला नव्हता मला, आम्हीच्या रूम मध्ये गेलो होतो ना, तिथे तो फॅन होता. इशूला थोडा बरं वाटत नव्हतं, सफोकेशन होत होतं, त्यामुळे मीच तो फॅन तिला दाखवला, तिला वारा यावा आणि छान वाटावं म्हणून असं म्हणते नम्रता. ओके राईट असं म्हणतो अर्णव. जिजू असं म्हणते आता नम्रता. काय झालं? काय झालं नाही, पण मला असं डाऊट आहे की त्या फॅन मध्ये जे लिक्विड होतं, जे तू स्प्रे केलं होतंस विसिंदरच्या चेहऱ्यावर, त्यामुळे तिला बहुतेक कमी दिसायला लागलं होतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की कोणीतरी हे मुद्दाम केलंय विसिंदरला ह्या कॉम्पिटिशन मधून बाहेर काढण्यासाठी असं म्हणतो अर्णवने. तेवढ्यातच तिथे ऐश्वर्या आलेली असते. तर आता ऐश्वर्या आतमध्ये येते. जिजू असं म्हणते नम्रता. तुम्ही हे सगळं काय बोलताय असं म्हणते नम्रता. हा असं म्हणते ती. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की हे सगळं मी केलंय असं म्हणते नम्रता. अहो, आणि तुम्हाला हे सगळं वाटत असेल तर प्लीज असं सांगा ना, असं अडून अडून का बोलताय माझ्याशी असं म्हणते नम्रता. वॉट असं म्हणतो अर्णव. वॉट अडून? नाही नाही नम्रता, प्लीज डोंट मिसअंडरस्टँड मी. मी असं काय म्हटलं नाहीये, हे सगळं तू केलंयस. मी फक्त असं म्हणतो तो की फक्त विचारतोय. नाही नाही, तुम्हाला हेच म्हणायचं होतं. अडून अडून तुम्ही विचारताय ना मुद्दाम मला असं म्हणते नम्रता. आरोप करताय तुम्ही माझ्यावर असं म्हणते ती. तर आता ऐश्वर्या म्हणते, शांत हो प्लीज, काम काम डाऊन असं म्हणते ती. तुझी काहीतरी गलतफहमी होते ताई, सरांच्या बोलण्याचं हा अर्थ नाही असं म्हणते ईश्वरी. सर, तुम्ही काय लॉजिक लावलाय? त्या पंख्यामध्ये फक्त पाणी होतं, त्याने काय होणार आहे असं म्हणते ईश्वरी. आणि तो फॅन मला नम्मूताईने दिला होता, ती माझ्या बाबतीत असं का वागेल ती असं म्हणते ईश्वरी. व्हॉट्स रॉंग विथ यू टू असं म्हणतो अर्णव. काय प्रॉब्लेम आहे असं म्हणतो तो मी सिंदूर. मी म्हटलंच नाही असं की नम्रताने सगळं केलंय. इनफॅक्ट मी प्रश्न विचारला की तो फॅन तुला कोणी दिला होता का? ती म्हणाली कोणी दिला नव्हता, तिथेच होता, दॅट्स इट, तेवढाच होता प्रश्न असं म्हणतो अर्णव. तेवढ्यातच आकाश येतो. व्हॉट्स रॉंग असं म्हणतो आकाश. मी सांगते आकाश असं म्हणते नम्रता. जीवन असं वाटतंय की इशूची दृष्टी मी घालवली आहे. मी खरंच सांगते, सगळं मी नाही केलंय असं म्हणते नम्रता. विश्वास ठेवा माझ्यावर आकाश असं म्हणते ती. प्लीज काम डाऊन असं म्हणतो अर्णव. आय एम नॉट ब्लेमिंग यू. मी असं म्हटलं नाही की सगळं तू केलंस. मी तुला प्रश्न विचारला की त्याचं उत्तर दिलं असतंस तर माझं कन्फ्युजन क्लिअर झालं असतं असं म्हणतो अर्णव. संपलं ना असं म्हणतो तो. जिजू नाही, तुम्ही सरळ सरळ आरोप करताय तुम्ही माझ्यावर. खरंच सांगते मी तुम्हाला, मी सगळं नाही केलं असं म्हणते ती. प्लीज प्लीज, असं कुणी काय बोललेलं नाहीये. तुला जर तसं वाटलं असेल तर खरंच सॉरी असं म्हणते आता ईश्वरी. शांत हो असं म्हणते ती. सर, चला आपण निघूया असं म्हणते ईश्वरी. नम्रता, प्लीज काम डाऊन. यू आर टेकिंग इट अदरवाईज असं म्हणतो अर्णव. मी तुझ्यावर ब्लेम नाही केलाय. ओके, प्लीज काम डाऊन. ओके, रिलॅक्स असं म्हणतो अर्णव आणि निघून जात होते तिथून. चला असं म्हणते ईश्वरी आणि आता ती घेऊन जाते त्याला बाहेर. तर आता आकाशात मध्ये तो म्हणतो, नम्रता, मी सगळं खरंच नाही केलंय. मला विश्वास आहे ना माझ्यावर, मी असं का करेन? माझी बहीण आहे ती असं म्हणते ती. तर आता तो म्हणतो, रिलॅक्स रिलॅक्स आहे ना मी असं म्हणतो तो. नाही, आय एम फाईन असं म्हणते ती. तर आता बघा प्रेक्षक, नम्रताने सगळं केलेलं असतं आणि ड्रामा कसं करते बघा प्रेक्षक होती. खरंच ही नम्रता विलन आहे खरंच प्रेक्षक. ईश्वरीला काय काय करते ही आणि उगाच ड्रामा करते नंतर. तर आता इथे अविनाश बाहेर बसलेला असतो. तर आता अर्णव आणि ईश्वरी जात असतात. काय हो सर, तुम्हाला काय गरज होती लगेच अशी जासूसी करायची असं म्हणते ती. वॉट जासूसी असं म्हणतो अर्णव. मी तिला नॉर्मली विचारलं, ती का चिडली मला कळलंच नाही असं म्हणतो अर्णव. तुम्ही शांत व्हावं असं म्हणते ईश्वरी. मी शांतच आहे असं म्हणतो होतो. मला तुमच्या बोलण्याचा तरीका माहिती आहे असं म्हणते ईश्वरी. तर आता अर्णव म्हणतो, वॉट तरीका? सिंदूर, मी जसं तुझ्याशी बोलतो तसं सगळ्यांशी बोलत नाही, मी तुझ्याशी खूप प्रेमाने बोलत होतो असं म्हणतो अर्णव. अहो पण तुम्ही असं काहीतरी बोलला असाल ज्यामुळे ती हर्ट झाली असेल ना असं म्हणते ईश्वरी. डोंट यू ट्रस्ट मी असं म्हणतो अर्णव. मी असं तिला काहीच नाही बोललंय. मी तिला नॉर्मली विचारलं, तू फॅन बद्दल म्हणालीस, मी विचारलं फॅन कुठे दिला. मला असं वाटत होतं की तो फॅन्स होता, मी देशमुखने तर नाही दिला असेल ना तिला फॅन असं म्हणतो अर्णव. तर तेवढ्यातच आकाश येतो. अहो पण तिचा आणि नमुताईचा काय संबंध आहे असं म्हणते ईश्वरी. आय नो काय संबंध नाही, पण यु नो हाऊ शी इज असं म्हणतो अर्णव. ईश्वरी, अर्णव प्लीज जाऊ दे. नम्रता काही गोष्टींमध्ये खूप सेन्सिटिव्ह आहे असं म्हणतो आकाश. तर अविनाश म्हणतो, काहीतरी गैरसमज झाला होता ना तिचा असं म्हणतो अविनाश. आय एम रिअली व्हेरी सॉरी असं म्हणतो अर्णव. पण मी काय म्हणतो, आता उद्या स्पर्धेचा दुसरा राऊंड आहे, त्यामुळे एकमेकांशी वाद घालू नका असं म्हणतो अविनाश. स्पर्धेसाठी तुमच्या डोक्यामध्ये काही प्लॅन आहे का असं म्हणतो अविनाश. तर आता इथे वल्लरी आणि देशमुखबाईंना बोलायचं दाखवलंय. तर आता इथे देशमुखबाई म्हणते, माझ्या डोक्यामध्ये खरंच काही प्लॅन नाहीये, तुम्ही काय ऐकूनच घेत नाही असं म्हणते वल्लरी. मग अशी फोन असाच कट करून टाकलाय असं म्हणते वल्लरी. आता ऐकून घेते ना, सांग असं म्हणते देशमुखबाई. माझ्याकडे ना एक सुपर प्लॅन आहे असं म्हणते वल्लरी. काय आहे असं म्हणतात देशमुखबाई. तर आता ती काय काय सांगते बघा प्रेक्षक हो देशमुखबाईंना. उद्या कॉम्पिटिशनचा सेकंड राऊंड आहे असं म्हणतो अर्णव. त्यात पण काही टफ गोष्टी असणारच आहेत असं म्हणतो आकाश. येस यू आर राईट असं म्हणतो अर्णव. सरप्राईज एलिमेंट्स मध्ये काय काय असेल त्या सगळ्या पॉसिबिलिटीचा विचार करून ठेवायला हवा असं म्हणतो अर्णव. सरप्राईज आहे ना असं म्हणतो अविनाश. मग आता एवढा विचार करून काय फायदा, सरप्राईज आहे ते, होय नाही का असं म्हणतो अविनाश. बरोबर आहे मामांचा असं म्हणते ईश्वरी. म्हटलं पॉसिबिलिटीजचा विचार करून ठेवायला पाहिजे. वी हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर एव्हरीथिंग असं म्हणतो अर्णव.
आपला कॅटलॉगमध्ये नवनवीन डिझाईन्स चेक करायला हवेत असं म्हणतो तो. एक्झॅक्टली असं म्हणतो आकाश. आणि काही आयडियाज आम्ही शॉर्टलिस्ट करून ठेवल्याच आहेत असं म्हणतो आकाश. मला आईच्या शिलाईची मशीन लागणार आहे मला उद्याच्या राऊंडसाठी असं म्हणतो अर्णव. का असं म्हणतो आता इथे आकाश. उद्याचं राऊंड जर तुम्ही तसं म्हणताय तसं असेल ना असं म्हणते आता वल्लरी देशमुख बाईला फोनवरती. तर अर्णव त्याच्या आईचं जुनं जपून ठेवलेलं शिलाई मशीन नक्की वापरणार. जुनं शिलाई मशीन असं म्हणते देशमुखबाई. हो, सात्विकाला कपडे शिवायची खूप आवड होती. खरं तर ह्या दोन्ही मुलांचे कपडे ती घरीच शिवायची. म्हणून तर आईच्या आठवणीत अर्णवने फॅशनचा बिझनेस चालू केलाय ना असं म्हणते वल्लरी. अच्छा अच्छा, ते जुनं मशीन असं म्हणते देशमुखबाई. माझी खात्री आहे उद्या ती मशीन कॉम्पिटिशनला आणणार म्हणजे आणणार असं म्हणते वल्लरी. काय सात्विकाच्या बाबतीत म्हणजे अर्णव त्याच्या आईच्या बाबतीत खूप इमोशनल आहे असं म्हणते वल्लरी. आणि आपण ह्याच गोष्टीचा वापर करायचा आणि त्याला हरवायचा असं म्हणते वल्लरी. नक्की काय प्लॅन आहे तुझा असं म्हणते देशमुखबाई. म्हणजे गोष्ट सोपी आहे असं म्हणते वल्लरी. मशीन तोडून मोडून टाकायची असं म्हणते वल्लरी. ते तुटलेलं मशीन बघितलं ना की अर्णव बघा कसा कोलॅप्स होतो. मग काय आपण आपला डाव साधायचा. सिम्पल असं म्हणते वल्लरी. देशमुखबाई म्हणते करेक्ट. तर आता दोघे फोन ठेवतात बघा प्रेक्षक हो. तर दोघींना खूप जास्त आनंद सुद्धा झालेला असतो. तर आता वल्लरी विचार करत बसलेली असते. ती मशीन माझ्या आईचा आशीर्वाद आहे आणि तीच मशीन मला या कॉम्पिटिशनमध्ये टिकून ठेवू शकते असं म्हणतो आता अर्णव. फॅशन राऊंडचं सगळं काम पण ह्याच मशीनवर करायचं आहे आपल्याला. मिस इंदोर असं म्हणतो तो. चालेल, खूप बढिया सुचलंय सर तुम्हाला असं म्हणते ईश्वरी. काही करून उद्याची कॉम्पिटिशन आपण जिंकायची कोशिश करूया असं म्हणते ईश्वरी. फक्त कोशिश नाही करायची आहे, आपण जिंकायचंच आहे असं म्हणतो अर्णव. ओके दे, लेट्स डू इट फॉर सात्विक फॅशन्स असं म्हणतो अर्णव. तर आता इथे तो हात देतो आणि आता सगळेजण त्याच्या हातावर हात देतात. आकाश, अविनाश, अर्णव आणि ईश्वरी चौघे असतात बघा प्रेक्षकांनी हात दिलेले आहे एकमेकांना. तर आता इथे सकाळ झालेली दाखवलंय. ग्लोबल कॉम्पिटिशन मध्ये आज मी होस्ट की तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. पहिल्या राऊंड प्रमाणेच हा राऊंड ही खूप वेगळा आणि इंटरेस्टिंग असणार आहे. आणि ह्या राऊंडचं नाव आहे लोककलेचा नवा अंदाज. मी आपल्या जजेसना विनंती करते की त्याने स्थानबंद व्हावं. तर आता इथे दुसऱ्या दिवशी कॉम्पिटिशन चालू झालेली असते. अर्ध्या तासात राऊंड सुरू होणार आहे. तर मी आपल्या कंटेस्टंट जोड्यांना रिक्वेस्ट करते की त्यांनी प्लीज इथे यावं असं म्हणते ती होस्ट. तर अर्णव आणि ईश्वरी असतात इथे. तर आता तो कॉल करतो कुणाला तरी. तर आता कॉल घेतो शिर्के. हॅलो सर असं म्हणतो तो. शिर्के, सेकंड राऊंडसाठी मला आईची शिलाईची मशीन पाहिजे असं मी मेसेज केला होता. हो सर, आले ती मशीन ऑलरेडी असं म्हणतो शिर्के. मी आयोजकांना त्यांच्या स्टोरूममध्ये ठेवायला सुद्धा दिली असं म्हणतो तो. व्हॉट स्टोरूम असं म्हणतो आता इथे अर्णव. शिर्के, तिथे ती मशीन सेफ राहणार असं म्हणतो तो. हो सर, डोंट वरी असं म्हणतो तो. हो थँक्यू असं म्हणतो अर्णव. तर आता इथे सौदामिनी देशमुखला दाखवलंय. तर आता इथे एका रूम मध्ये घुसतो तो माणूस. तर आता सौदामिनी देशमुख दोन माणसांचा कट आतमध्ये येते. तिथेच ती मशीन ठेवलेली असते. हीच ती मशीन असं म्हणतो तो. मी ओळखते ह्या मशीनला असं म्हणते ती. चला चला असं म्हणते सौदामिनी देशमुख. कामाला लागा, पटकन डिस्मॅन्टल करा असं म्हणते ती. तर आता इथे ती मशीन फोडायला लावते त्या लोकांना ती. तर आता मशीन डिस्मॅन्टल करायला लावलेली असते ती आणि ती लोक डिस्मॅन्टल करतात मशीन आणि तिथेच बाजूला ठेवतात ते. थँक्स अर्णव असं म्हणते आता इथे देशमुखबाई. मला ही संधी दिल्याबद्दल. मला कळलंय तुझ्या आईचं हे मशीन तुझ्या आयुष्याचा आधार आहे. तुझ्या जीवापेक्षाही ही मशीन तुझ्यासाठी खूप जास्त महत्वाची आहे आणि त्यातूच इथे आणून ठेवायचा मूर्खपणा केलाय असं म्हणते ती. ही तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक ठरणार आहे असं म्हणते सौदामिनी देशमुख. तर आता इथे मीडियावाले बोलायला लागतात आणि म्हणतात की ग्लोबल फॅशन अँड फूडचं कॉम्पिटिशन इथे मुंबईमध्ये चालू आहे. जाणून घेऊया या स्पर्धेबद्दल लोकांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे असं म्हणते ती. ह्या प्रतियोगिताची तुमची आवडती जोडी कोणती आहे असं म्हणून विचारते ती फॅन्सना. तर आता ते म्हणतात अर्णव आणि ईश्वरी. और मेरे फेवरेट आकाश और नम्रता आहे असं म्हणतो दुसरा माणूस. सगळ्यांनी म्हणजे जोड्या ठरवलेल्या आहेत असं म्हणते ती. स्टार फूड अँड फॅशन जी स्पर्धा चालू आहे तुम्ही बघताय का असं म्हणून विचारते ती. आम्ही या स्पर्धेचा रोज लाईव्ह टेलिकास्ट बघतो. खूप मजा येते. अर्णव आणि ईश्वरी जिंकायला पाहिजे असं म्हणतो तो. तर आता सगळं भांडत असतात आकाश आणि नम्रता किंवा ईश्वरी आणि अर्णव म्हणून. तुम्हाला माहिती आहे की या स्पर्धेमुळे किती एक्साइटमेंट आहे ती लोकांमध्ये असं म्हणते ती बाई. तुम्ही आमचं लाईव्ह चॅनल बघू शकता NDK चॅनल वरती असं म्हणते ती बाई. देवसरे पटापट मशीन डिस्मॅन्टल करून घ्या, आम्ही आलेच असं म्हणते ती आणि आता निघून जाते तिथून देशमुखबाई. तर आता डिस्मॅन्टल करत असतात ते मशीन. तर आता देशमुखबाई जाते तिथून निघून. पहिल्या राऊंड मध्ये आपल्याला ऑडियन्सचा खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि आता आपण अपेक्षा करतोय की नॉट ओन्ली महाराष्ट्र तर देशभरातनं जगाभरातनं आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळेल असं म्हणते ती होस्ट. तर आता इथे मशीन डिस्मॅन्टल करून झालेली असते अर्णवच्या आईची. तर आता तिथेच असतो तो देवचारे पण. लवकर करा, खूप वेळ नाही आपल्याकडे असं म्हणतो तो माणूस. जसं कॉम्पिटिशन चालू होईल तसं ऑनलाईन वोटिंग तुम्ही तुमच्या फेवरेट कंटेस्टंटना करू शकता असं म्हणते ती बाई. ओके, ह्या राऊंडचा लाईव्ह कव्हरेज तुम्ही आमच्या सोशल मीडिया पेजवरती बघू शकता आणि अनेक चॅनलवरही बघू शकता. प्लस ऑनलाईन पार्टिसिपेटही करू शकता आणि तुम्हाला ऑनलाईन पार्टिसिपेट केल्यानंतर एक स्पेशल प्राइजही मिळेल असं म्हणते ती बाई. चला असं म्हणते ईश्वरी. तर अर्णव म्हणतो लेट्स गो. तर आता तेवढ्यातच आवाज ऐकला येतो अर्णव ईश्वरी म्हणून जोरात. अर्णव ईश्वरी असं रडत असतात सगळे लोक आणि टाळा वाजवत असतात ते.
तर खूप छान वाटत असतं अर्णव आणि ईश्वरीला हे सगळा आवाज ऐकून. मी सिंदूर असं म्हणतो अर्णव, हे सगळ्यांना आपल्यासाठी चेअर करतात असं म्हणतो अर्णव. आता आपली रिस्पॉन्सिबिलिटी आणखीन वाढली आहे. सगळ्यांच्या खूप खूप एक्सपेक्टेशन्स आहेत आपल्याकडून असं म्हणतो अर्णव. होय बरोबर आहे. पण हा जल्लोष ऐकून मला अजून टेन्शन येते सर असं म्हणते ईश्वरी. म्हणजे इतके दिवस आपण सात्विक पेशंटसाठी लढत होतो, पण आता आपल्याला या फॅनसाठी सुद्धा लढावं लागणार आहे असं म्हणते ईश्वरी. राईट असं म्हणतो अर्णव. तेवढ्यातच सौदामिनी देशमुख आलेली असते तिथे. लेट्स गो देन असं म्हणतो तो. ऑल द बेस्ट असं म्हणतो तो. तर आता ईश्वरी म्हणते तुम्हालाही ऑल द बेस्ट असं म्हणते ती. हा राऊंड पण आपणच जिंकणार आहोत असं म्हणते ईश्वरी. आय नो असं म्हणतो अर्णव. कम ऑन लेट्स गो असं म्हणतो तो. तर तेवढ्यातच देशमुखबाई येतात. हसत येतात त्या. मुदाम चिडवायला लागतात. डोळ्यांना एवढा त्रास झालाय तरी पण अजून डोळे उघडले नाही आहेत असं म्हणते ती. माझं जाऊ द्या हो, पण ज्यांच्या मनात अहंकार आणि स्वार्थ असतो ना त्यांचं डोकं बंद आहे आणि डोळे उघडे असून सुद्धा आंधळेच असतात. आणि मला थोड्या वेळासाठी काय होईना पण आंधळ करून ना तुम्ही मला अहसास दिला की मी एकटी नाही आणखी स्ट्रॉंग बनवलंय मला असं म्हणते ती. अणविश्वरी अणविश्वरी असं ओरडत असतात लोक. ऑडियन्स काय म्हणतायत कळलंच असेल तुम्हाला ते काय म्हणतायत ते असं म्हणते ईश्वरी. हो असं म्हणते देशमुखबाई. तरी पुन्हा एकदा सांगते हा राऊंड पण आम्हीच जिंकणार आहोत असं म्हणते ईश्वरी. गुड असं म्हणते आता देशमुखबाई. ऑल द बेस्ट. थँक्यू असं म्हणते ईश्वरी. सर चला असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता घेऊन जाते त्याला. असं म्हणते देशमुखबाई. राऊंड जिंकायला तुझ्या आईचा आशीर्वाद नसणार आहे तुझ्या पाठीशी अर्णव असं म्हणून खूप आनंदात असतात देशमुखबाई. कसं काय जिंकणार आहेस तू असं म्हणतात त्या. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, मशीन डिस्मॅन्टल करून झालेली असते. त्या लोकांनी डिस्मॅन्टल केलेली सुद्धा असते अर्णवच्या आईची मशीन. आपल्या सगळ्या जोड्या इथे आलेल्या आहेत. प्लीज जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया असं म्हणते ती बाई. म्हणजेच होस्ट बघा प्रेक्षक हो. आणि सगळ्या आता जोड्या आलेल्या असतात. अर्णव ईश्वरी आलेले असतात. आकाश नम्रता आलेले असतात. नील अमृता आलेले असतात. विजय रुपाली आलेले असतात. सागर पूजा आलेले असतात. तर लोककलेचा नवा अंदाज ह्या राऊंडचे काही नियम आहेत आणि ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर सगळ्यांनी प्लीज लक्ष देऊन ऐका. ह्या राऊंडची थीम असणार आहे इंडो वेस्टर्न फ्युजन आणि यामध्ये कुठलाही एकच पार्टनर पार्टिसिपेट करू शकतो. तर आता इथे एकटी बाई प्रे करत असते बघा प्रेक्षक अर्णव आणि ईश्वरीसाठी. तर कोण मुलगी आहे ही खरंच कळत नाही प्रेक्षक हो. तर ह्यातलं ट्विस्ट असं आहे की नवा कोरा ड्रेस तुम्हाला डिझाईन करून कन्सिव्ह करायचा आहे आणि कापड आणि एक्सेसरीजने तो तयार करून या वर स्टाईल करायचं आहे असं म्हणते ती. झाली दुसरी फेरी चालू. देवा आहे ना तुझं लक्ष. आज अर्णव आणि ईश्वरी जिंकायला पाहिजे असं म्हणते ती मुलगी. आता फक्त दिवा लावलाय. दुसरी फेरी जिंकून पुढे गेले ना तर अर्धा किलोचे पेढे चणे बहुतेक हे फॅन दाखवले त्यांची. सर तुम्हाला आधी सांगून ठेवते स्पर्धा सुरू व्हायच्या आधी सगळं सामान आहे की नाही हे नीट चेक करून घ्या असं म्हणते ईश्वरी. सुई धागा दोरा कात्री तुमची ती स्केचबुक पेन्सिल. ऑल राईट असं म्हणतो अर्णव. ऑल राईट काय मागच्या वेळी बघितलं ना ज्यानं आता जिपेन पोचग्याची असं म्हणते ती. कळलं मला लहान नाही मी असं म्हणतो आता अर्णव. बरं एक सांगा तुम्हाला ते आईचं मशीन चालवता येतं असं म्हणते ईश्वरी. ऑफकोर्स येतो मी सिंदूर असं म्हणतो अर्णव. असं काय विचारतेस असं म्हणतो तो. त्याच मशीनवर शिकलोय मी शिवणकाम असं म्हणतो तो. लहानपणी आई गेल्यानंतर मी आणि ताई त्याच मशीनवर कपडे शिवायचं. डोंट आस्क मी सुपिड क्वेश्चन असं म्हणतो. सुपिड क्वेश्चन नाही. मी तुम्हाला कधी पाहिलं नाही ना त्या मशीनवर काम करताना म्हणून विचारलं असं म्हणते ती. आणि ऑफिसमध्ये येऊन बघितलं असतं ना तर तुला कळलं असतं की मी तीच मशीन वापरतो अजून पण असं म्हणतो अर्णव. तर आता ईश्वरी असते. ही करायला काय असं म्हणतो अर्णव. आणखीन एक सांगते तुम्हाला असं म्हणते ईश्वरी. तो दोरा असतो ना दोरा तो जर सुईमध्ये गेला नाही तर त्याला ना अशी थुकी लावा असं म्हणते ईश्वरी. यू असं म्हणतो अर्णव. यू काय यू म्हणजे असा दोरा असतो ना लगेच आत जातो करून बघा सर असं म्हणते ईश्वरी. बस झालं तुझं असं म्हणतो अर्णव. मी माझ्या पार्टनरची तयारी आहे की नाही ते बघते असं म्हणते ती. झाली तयारी मग असं म्हणतो. इट्स ऑल द बेस्ट असं म्हणते ईश्वरी. थँक्यू असं म्हणतो अर्णव. हे सगळं तुम्हाला करायचं आहे फक्त 2 तासात असं म्हणते आता ती होस्ट. 2 तास असं म्हणते ईश्वरी. गॉट इट असं म्हणते ती होस्ट. ऑल सेट शाल वी स्टार्ट असं म्हणते ती. ओके तुम्ही तुमच्या वर्क स्टेशनवर जा प्लीज. चला चला अनाउन्समेंट झाली. काय बडबड चालू केलाय असं म्हणते ईश्वरी. तर काय अर्णव म्हणतो बडबड आहे मी. तर आता सगळे जातात आणि आपली जागा घेतात. तर आता बघतो तो आपल्या टेबलकडे. तर बघतो तर मशीन असतेच. तर सौदामिनी देशमुख येते म्हणते काय चाललंय काम नाही संपलं अजून असं म्हणते ती. बघा ना मॅडम काय चाललंय किती वेळ लागणार आहे असं म्हणते ती. मॅडम खूप जुनी मशीन आहे एवढ्या लवकर डिस्मॅन्टल नाही होणार वेळ लागणार आहे असं म्हणतो तो. किती वेळ लागेल असं म्हणते ती. 15-20 मिनिटं जातील मॅडम असं म्हणतो तो. तर आता ते मोडून काढत असतात. देवचार आपल्याकडे वेळ नाही. आता एक काम करा आता फेरी अनाऊन्स झालेली आहे पटकन तिथे जा आणि अर्णवला इथे येण्यापासून रोखा असं म्हणते ती देशमुखबाई. प्लीज पटपट करा असं म्हणते ती बाई. जास्त वेळ नाही माझ्याकडे लवकरात लवकर काम व्हायला हवंय प्लीज हात हलवा असं म्हणते ती. तर आता अर्णवला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. सगळेजण काम करायला सुरुवात सुद्धा केलेली असतात. तर आता अर्णव जातो त्या लोकांकडे म्हणतो एक्सक्यूज मी माझं मशीन आहे माझ्या टेबलवर असं म्हणते ती. कोणतं मशीन. आम्ही तर सगळ्यांनाच मशीन ऑलरेडी केलंय असं म्हणते ती. ऍक्च्युली मला माझं स्वतःचं मशीन वापरायचं होतं त्यासाठी मी अप्लाय केलं होतं. यू कॅन चेक द मेल असं म्हणतो तो. लेट मी चेक असं म्हणते ती. अर्णव राज्य शिर्के सात्विक क्वेश्चन असं म्हणतो तो. तर आता तो माणूस म्हणतो तुम्ही डायरेक्टली तुमचं मशीन नाही यूज करू शकत असं म्हणतो तो. दिवसाळा येतो. पहिल्यांदा आम्हाला इन्स्पेक्ट करावं लागेल मगच आम्ही परमिशन देऊ असं म्हणतो तो. इन्स्पेक्ट करावं लागेल म्हणजे मशीन तर कधीपासून इथे आहे ना तुम्ही इन्स्पेक्ट ना केली असून असं म्हणतो तो. अहो
सगळ्यांच्या मशीनचं इन्स्पेक्शन झालेलं आहे असं म्हणतो तो. तुमचं मशीन इथे अवेलेबलच नव्हतं, आम्ही तरी काय करणार असं म्हणतो तो माणूस. तर आता सगळ्यांनाच धक्का बसतो. एक्सक्यूज मी असं म्हणतो अर्णव, माझी मशीन कधीच इथे आले, तुमच्या स्टोरूम मध्ये आहे, तुम्ही इन्स्पेक्ट का नाही केली अजून असं म्हणतो तो. ती मशीन इथे पाहिजे ना ॲज पर रूल असं म्हणतो तो. एम आय राईट असं म्हणतो तो. ॲज पर रूल तो मशीन इथेच होता, तुम्ही इन्स्पेक्ट केलं होतं ना, मग स्टोरूम मध्ये काय ठेवलं असं म्हणतो अर्णव. दॅट्स अ प्रॉब्लेम ना सर असं म्हणतो अर्णव. दॅट्स नॉट माइन. अहो ते इथे पाहिजे, तेच तर मी तुम्हाला सांगतो असं म्हणतो तो. मी पण तुम्हाला तेच सांगतोय असं म्हणतो अर्णव. एक्सक्यूज मी काय चालू आहे असं म्हणतात तो. जज कॉम्पिटिशन सुरू करायची आहे ना असं म्हणतो तो. तर आता आजचा भाग इथे समजा उगे तरी आपले काय ते हे उचला आणि आतमध्ये नेऊन ठेवा असं म्हणते सौदामिनी देशमुख. त्या मशीनची माझा काहीतरी इमोशनल कनेक्ट आहे असं म्हणतो अर्णव. तर आता जज म्हणतात लवकरात लवकर तुमची मशीन घेऊन या असं म्हणतो तो. तर आता अर्णव औषधाला लागतो. तर आता ती माणसं दोन्ही तिथूनच गेलेली असतात बघा प्रेक्षक आणि अर्णवला डाऊट आलेला असतो त्यांच्यावर. तर आता शिरकेतोने म्हणतो सर हे असं म्हणतो तो. तर इकडे तिकडे बघतात तर रस्ते तिचे मशीन. तर ईश्वरीला गावतात ते 2 ठोकळे. तर आता ती बघते तर मशीन तिथेच असते. हे कोणी केलं असेल असं म्हणतो शिर्के. सौदामिनी देशमुखचंच काम आहे असं म्हणते ईश्वरी. सोडणार नाही त्या बाईला असं म्हणतो आता इथे अर्णव आणि खूप चिडलेला असतो. तर बघा प्रेक्षक रिकाप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अजून काही एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असेल तर आमचा व्हिडिओ बघतच राहा.